मुंबईत पुन्हा हिट अँड रन. अल्पवयीन चालकाच्या वाहनानं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. 17 वर्षांच्या एसयूव्ही वाहनाच्या अल्पवयीन चालकाने मुंबईच्या आरे या ठिकाणी एका 24 वर्षीय दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुण्यातील पोर्शे आणि वरळीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीत पुन्हा एकदा हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी 29 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन चालकाच्या एसयूव्ही गाडीनं 24 वर्षीय दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात नवीन वैष्णव या तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे दूध पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या तरुणाला हिट अँड रनमुळे नाहक जीव गमवावा लागला. यावेळी अल्पवयीन चालक हा नशेत होता, असा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची पुढे जाऊन विजेच्या खांबाला धडक बसली. त्यामुळे वाहनात बसलेले 4 जण किरकोळ जखमी झाले. अल्पवयीन चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर अल्पवयीन चालकासह 2 जण आणि वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे नवीन वैष्णव दूध डिलिव्हरीसाठी करण्यासाठी बाहेर पडला होता. आरे कॉलनीतून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने आले आणि दुचाकीला धडक दिले. या अपघातात नवीन वैष्णवचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नवीनला रुग्णालयात दाखल केला. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन चालक, स्कॉर्पिओ गाडीचा मालक इक्बाल चिवाणी वय वर्ष 48 आणि मोहम्मद फज इक्बाल चिवाणी वय वर्ष 21 यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातस्थळी असलेले सीसीटीव्ही चित्रण हाती घेतल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त गाडीचीही जप्ती केली. अल्पवयीन चालकाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. अपघात घडला तेव्हा चालक नशेच्या अंमलाखाली होता का याचा तपास केला जाणार आहे.